मंदिर इनामी भूमि अधिकार समाप्ति कानून वापस लेने की मांग विश्व हिंदू परिषद ने उठाई आवाज। महाराष्ट्र सरकार द्वारा प्रस्तावित मंदिर इनामी भूमि अधिकार समाप्ति कानून को लेकर विश्व हिंदू परिषद ने कड़ा विरोध जताया है। विश्व हिंदू परिषद का कहना है कि यह कानून राज्य के हजारों प्राचीन मंदिरों और देवस्थानों के अधिकारों पर आघात करने वाला तथा हिंदू धार्मिक संस्थाओं की स्वायत्तता को प्रभावित करने वाला है। विश्व हिंदू परिषद के अनुसार मंदिरों को सदियों पहले पूजा अर्चना, धार्मिक परंपराओं, अन्नदान, धर्मशालाओं, वेद पाठशालाओं और विभिन्न सामाजिक कार्यों के संचालन के लिए इनामी भूमि प्रदान की गई थी। प्रस्तावित कानून लागू होने पर मंदिरों के आर्थिक संसाधनों पर प्रतिकूल प्रभाव पड़ सकता है, जिसमें धार्मिक और सामाजिक गतिविधियां प्रभावित होने की आशंका है। संगठन ने मांग की है कि इस कानून को तत्काल वापस लिया जाए, देवस्थानों की भूमि पर हुए अतिक्रमण हटाए जाए तथा मंदिर भूमि के संरक्षण, प्रबंधन और संवर्धन के लिए धर्माचार्यों, कानून विशेषज्ञों, राजस्व विशेषज्ञों और देवस्थान प्रतिनिधियों की एक विशेषज्ञ टीम गठित की जाए। व्यापक अध्ययन के बाद ही नया कानून तैयार किया जाए। विश्व हिंदू परिषद का कहना है कि हिंदू समाज की भावनाओं को ध्यान में रखते हुए सरकार प्रस्तावित कानून को वापस लेगी। इस संबंध में आयोजित पत्रकार परिषद में महाराष्ट्र गोवा राज्य मठ मंदिर संपर्क प्रमुख अनिल सांबरे ने संगठन की भूमिका स्पष्ट की। इस अवसर पर वासुदेवराव नागपुरे, ऍडव्होकेट रमन सेनाड और निरंजन रिसालदार भी उपस्थित रहे। आणि ती योग्यच आहे, त्यात काही वाद नाही आहे। पण ज्याला म्हणतात ना की दुखण्यापेक्षा औषध भारी अशी स्थिती झाली आहे, कारण फार अभ्यास करून याचा कायद्याचा प्रस्ताव आणलेला नाही। आणि म्हणून आपण जेव्हा हा विषय आला, गव्हर्नमेंटने एक चांगलं केलं की याचा ड्राफ्ट पब्लिक डोमेनमध्ये टाकला आणि असं म्हटलं की ज्यांना ज्यांना जे जे आक्षेप असतील ते त्यांनी सर्वांसमोर मांडावे। आणि जसं जसा विषय लोकांपर्यंत पोहोचतो आहे तसं तशी याची तीव्र प्रतिक्रिया समाजामध्ये उमटते। मंदिरांना असं वाटतं आहे आणि ते बरोबर आहे की हा आमच्या अस्तित्वावरच घाला आहे। आज आमच्या जमिनीचं खूप उत्पन्न आम्हाला नाही आहे, पण जे काही थोडं बहुत आहे काय आहे, कारण मंदिराची जमीन आमच्या नावाने आहे म्हणून। ज्या दिवशी ही जमीन आमच्या नावाने राहणार नाही त्या दिवशी एकही पैसा आम्हाला कोणी देणं लागणार नाही। आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या शाळांची जशी स्थिती आहे की जर शाळा गव्हर्नमेंटने पगार बंद केला तर एकही शाळा उघडणार नाही। तसं मंदिराच्या दिवाबत्तीची सोय अनेक विशेषतः ग्रामीण भागातल्या मंदिरांचा मोठा प्रश्न आहे की त्याचं अस्तित्वावरच भाग घाला आहे। आणि म्हणून आपण याचा पूर्ण विरोध केलेला आहे। आपलं म्हणणं आहे की पूर्ण कायदा स्क्रॅप करा, मागे घ्या, एक नवीन अभ्यासाची समिती करा, ज्यामध्ये कोण राहील तर मंदिरांचे काम करणारे कार्यकर्ते राहील, अभ्यासक राहील, मंदिर जमिनीचा ज्यांचा वर्षानुवर्षे वकील म्हणून, न्यायाधीश म्हणून, ट्रस्टी म्हणून अभ्यास आहे असे लोक राहतील। आणि या समितीनी म्हणजे कुठली राजकीय समिती असू नये, सरकारी अधिकाऱ्यांची समिती असू नये, तर मंदिराच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड सगळ्या लोकांची, काही धर्माचार्य आहे, मठ आहे, त्या सर्वांचे प्रतिनिधी त्याच असावे, तरच ही समिती याला न्याय देऊ शकते। आणि ही मागणी घेऊन आपल्या प्रामुख्याने विषय 5 तारखेपर्यंत पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की आम्हाला आक्षेप नोंदवावे। त्यामुळे एक आपला आग्रह आहे की सर्व मंदिरांनी आक्षेप नोंदवले पाहिजे, जे काही तुम्हाला समजतील, जसे वाटते तसे। दुसरा मुद्दा असा की विश्व हिंदू परिषद म्हणून एक ठाम भूमिका घेतली आहे की मंदिरांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न असल्यामुळे विश्व हिंदू परिषदेचं मंदिर आयाम ठामपणे यांच्या बाजूने उभे आहे। आपण एक आव्हान सर्वांना केलं आहे की मंदिरांच्या ठिकठिकाणी बैठकी सुरू आहेत, मंदिर विश्वस्तांच्या। अनेक मंदिर विश्वस्तांना याची पत्ताच नाही आहे। अनेक ठिकाणी असं असतं की मंदिर असते वेगळ्या ठिकाणी, विश्वस्त असतात वेगळ्या ठिकाणी। मला एका पुण्याच्या मेचा फोन आला, त्यामुळे आमचं कोकणामध्ये मंदिर आहे विठोबाचं, 150 एकर जमीन आहे, मी राहते पुण्यात, मला आत्ता काल कानावर आलं। त्यामुळे या सर्वाला वेळ मिळाला पाहिजे। सगळेच विश्वस्त काही मंदिराच्या डे टू डेमध्ये काही नसतं। आपल्याला माहिती आहे नागपुरामध्ये सुद्धा काळीकर कुटुंब आहे, त्यांची नागपुरात पवनीला अनेक अशी जमीन आहे, मंदिर आहे, असे खूप मोठा प्रश्न आहे सगळ्यांचा। त्यामुळे याचं एक चांगलं तड म्हणजे प्रश्नाचं समाधान जिथं निघालं पाहिजे। आणि याचं प्रेशर सरकारवर आणण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणं सुरू आहे जागोजागी। विभागीय आयुक्तांना कंप्लेंट तर करतोच आहोत, पण अनेक आमदारांच्या विश्वस्त मंडळी विश्व हिंदू परिषदेच्या सोबत राहून भेटी घेतात आहे, आमदारांना विषय समजून सांगतात आहे आणि आमदारांच्या सहीचं एक पत्र त्यांना म्हणतात की तुम्ही महसूल मंत्र्यांना पाठवा, मुख्यमंत्र्यांना पाठवा।
म्हणजे गुपचूप हा विषय काही जाऊ नये. दुसरा विषय असा की याची जी ड्राफ्ट कमिटी राहील या ड्राफ्ट कमिटीमध्ये मग खूप सगळ्या पद्धतीने याचं समाधान निघालं पाहिजे. याला जोडून आपण 4 मुद्दे म्हटले आहे की अनायसे तसं मंदिर हा कोणाच्या अजेंडावर विषय नसतो. राजकीय पक्ष, नेते, आमदार, बिगदार कोणाचाच नसतो. या निमित्ताने ज्याला आपण इष्टापत्ती म्हणतो असं एक समाजाच्या याच्यावर मंदिराचा विषय ऐरणीवर आलेला आहे. तर मग मंदिरांचे बाकी पण जे प्रश्न आहेत त्यांचा पण विचार या निमित्ताने व्हावा म्हणून आपण एक मागणी अशी आत्ता करतो आहोत की एक अंदाज आहे की महाराष्ट्रात देवालयाच्या नावाच्या 4.5 लाख एकर किंवा हेक्टर असेल जमीन आज आहे जी वेगवेगळ्या प्रकारे बांधण्यात या प्रश्नामध्ये आहे. तर सरकारने एक सगळ्या मंदिराच्या जमिनीचं आधुनिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाने एक मोजमाप केलं पाहिजे. मग जमीन किती आहे, कोणाच्या नावावर आहे, अतिक्रमण किती आहे, कब्जा कोणाचा आहे, केसेस किती आहे, निकाल कोणाच्या बाजूने लागला, असं सगळ्या इन्फॉर्मेशनचा एक सेंट्रलाइज डाटा, एक डाटा डिपॉझिटरी केलं पाहिजे. हा पहिला विषय. त्याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की समिती स्थापन करून या समितीने त्याचा विचार केला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रात मंदिरांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. जसं निजामाच्या हद्दीतला जो भाग होता त्याच्यात वेगळे कायदे आहेत, कोकणातले वेगळे कायदे आहेत. तर या सगळ्या कायद्यांचं एकत्रित करून एकच कायदा जो मंदिरांना लागू होईल असा झाला पाहिजे अशी आपली मागणी. तिसरा याच्याहून पुढचा मुद्दा असा आहे की मंदिराचं निर्मूलन नाही तर मंदिरांच्या एकूणच प्रश्नांचं व्यवस्थापन करणारे एक मंडळ पुढे याच्यातून आलं पाहिजे. म्हणजे आज जे सेशन कोर्टमध्ये छोट्या कोर्टात केसेस चालतात, आपल्या ट्रस्ट ऑफिसमध्ये चालतात, मंदिराचे लोक याचे झटके घेत बसतात, हे सगळं बंद व्हावं आणि मंदिरांच्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापनाचा विचार करणारे एक ट्रिब्युनल बोर्ड नवीन स्थापन व्हावं. याला अजून एक अँगल असा आहे की या कायद्यातून हिंदू समाज सोडून बाकीच्या समाजाचे धार्मिक स्थळं वगळलेले आहेत. म्हणजे वक्फ बोर्डमध्ये प्रॉपर्टीज याच्यामध्ये येणार नाही, चर्चच्या प्रॉपर्टीज याच्यात येत नाही. त्यामुळे एक प्रकारे फक्त हिंदू देवस्थानांवरच नजर टाकून हा कायदा केलेला आहे. हा पण आपल्या दृष्टीने आक्षेपार्ह मुद्दा अत्यंत आहे. हा एक प्रकारे संविधानात भेदभाव निर्माण करणारा मुद्दा आहे. तर अशा सगळ्या मुद्द्यांचा विचार करून एक समाधान निघालं पाहिजे. आपल्याला खात्री आहे की आपलं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे असं सगळे समजतात. त्यामुळे हे सरकार देवस्थानांच्या विरोधात कुठलाही निर्णय घेणार नाही याचा आपल्याला पूर्ण विश्वास आहे. पण विश्वास आहे म्हणून आपण सगळ्यांनी हातावर हात धरून बसलं नाही पाहिजे. समाजाच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात जाऊन हा विषय आपण जागृत केलं पाहिजे आणि याचं एक चांगलं समाधान निघालं पाहिजे. ही आपली या बाबतीतली प्रामुख्याने मागणी आहे.